सिन्नर शहराचा वाढता विस्तार व गुन्हेगारीचे वाढते प्रमाण यामुळे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी यांनी अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग, नाकाबंदी आयोजित करणे, हिस्ट्री शीटर चेक करणे याबाबत आदेश केले होते। सदर कारवाई दरम्यान पोलीस हवालदार निवृत्ती गीते यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की सिन्नर शहरातील उद्योग भवन परिसरातील द्वारकानगर भागात साई पार्क साइड या इमारतीच्या तळमजल्यावरील एका फ्लॅटमध्ये बनावट देशी दारू बनवण्याचे काम सुरू आहे। सदरची बातमी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांना कळविल्याने बातमीप्रमाणे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांनी सिन्नर पोलीस ठाण्याकडील अंमलदारांचे पथक तयार करून त्यांना सदर ठिकाणी छापा टाकून कारवाई करण्याबाबत आदेश दिले। पथकाला मिळालेल्या बातमीप्रमाणे द्वारकानगर भागातील साई प्राईड अपार्टमेंटमधील तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये छापा टाकला असता सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात देशी दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल, रसायने, रिकाम्या बाटल्या, बनावट लेबल तसेच इतर साहित्य असा एकूण 14,37,380 रुपये किमतीचा मुद्देमाल, त्यात रोख रक्कम 11 लाख रुपये असलेली असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर प्रकरणी राहुल उर्फ सागर बबन आव्हाड वय 33 वर्ष राहणार साई आनंद अपार्टमेंट द्वारकानगर उद्योग भवन सिन्नर यास ताब्यात घेण्यात आले असून आरोपी याचे ताब्यातून एकूण सदरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपी व त्याचा साथीदार दिनेश गायकवाड राहणार धुळे फरार अंशाविरोधात सिन्नर पोलीस ठाणेस महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कायदा कलम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून या अवैध व्यवसायामागील इतर संबंधित आरोपितांचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, अपर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण श्रीमती विमला S, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड उपविभाग कांतीलाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार भामरे यांच्या सूचनानुसार पोलीस हवालदार निवृत्ती गीते, समाधान बोराडे, गवंडी पोलीस नाईक विलास बिडगर, विनोद टिळे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, सुशील साळवे, नितीन डावकर यांच्या पथकाने पार पाडली आहे। SN न्यूजसाठी संपादकीय विभाग।